गोरमाटी करताना जन्माला यायचो गोरमाटी वाटे आजची आहोत प्रॉब्लेम इज की भाषावाद प्रांतवादाचं काही शब्द अंतर्गत येऊ शकतात अब तम के हम हम चूक आणि हम सब ते बेगीच कसा हम दार करतात हम दोन तो अशी काही वाटे करायचं तो मग मराठी हिंदी इंग्लिश आणि पंजाबी मध्ये बोलतो समजून घ्या ज्या व्यक्तिमत्वाचं नाव उच्चारल्याशिवाय मिली सेकंद सुद्धा या बंजारा समाजात जात नाहीये असे बंजारा समाजाचे परमेश्वर संत श्री आणि ज्या महामानवानी ज्या महापुरुषांनी हा राज्य घडवलं आताच म्हणलं होतं साहेबांनी की महाराष्ट्र राज्याचे शिल्पकार इतकं साहेब ह्या भारत देशाला राज्य कारभार कसा करावा याचा सूत्र सुद्धा वसंतराव नाईक साहेबांनी वाक्य तो बोलले जरूर बघा की कॉम्प्लिमेंटचा म्हणजे ठीक वाटायचं कारण ज्या महामानवानी ह्या महाराष्ट्र राज्याला राज्य कारभार कसा करावा आणि याचा वास्तुपाठ लिखित ठेवून गेला असे हरित क्रांतीचे प्रणेते जाणता राजा बंजारा समाजाला मान शान अभिमान स्वर्गीय वसंतराव नाईक साहेबांच्या कार्याला मी सलाम करतो आणि मी माझ्या भाषणात सुरुवात करतो बंधुनी भगिनींनो आज मी काय बोलावा आणि कुठल्या विषयावर बोलावा हा सगळ्यात मोठा विषय पहिला आहे मला बंजारातला पुरस्कार भेटलाय सेकंड पार्ट आहे की काही विद्यार्थ्याचा गुणगौरव आहे प्रथमतः भाऊ मी एवढं सांगू इच्छितो की आपण जो मला काही मान सन्मान दिला आणि बंजारा रत्नांनी जो मला काही पुरस्कार देऊन मला सन्मानित केला त्याच्याबद्दल प्रथमतः मी तुमचा ऋणी आहे हर पल जिंदगी कभी खास नहीं होती जिंदगी कभी खास नहीं होती समय की खुशबू हमेशा पास नहीं होती जिंदगी हर पल खास नहीं होती समय की खुशबू हमेशा पास नहीं होती बराबर पुरस्कार तो देना आपके तकदीर में था वरना कांतिलाल भाऊ जैसा हस्ती कभी इत्तेफाक नहीं होती कभी इत्तेफाक नहीं होती आणि एवढं सांगतो लक्षात घ्या माणसाचं जीवन हे पाण्यात हेरकाव्या खाणाऱ्या चंद्राच्या प्रतिबिंबासारखे असते हे लक्षात घेऊन माणसाने समाजाचं हिताचं समाजाच्या कल्याणाचं आणि समाजाच्या दृष्टीने हितकार हे गोष्टी केल्याच पाहिजे पण आज समाजाकडे एक कटाक्ष नजर टाकून पाहिलं तर समाजातील माणसं हे शेळीसारखे जीवन जगत आहेत शेळीसारखे जीवन जगणारी माणसं फक्त भ्याभ्या करतात लक्षात असू द्या ह्या जगात शेळीसारखे जीवन जगणारी माणसं काय म्हणतात माहित आहे का की माझं जगणं माझं राहणं माझं पिणं माझं उठणं माझं बसणं माझं चालणं माझं फिरणं माझं बोलणं माझं वागणं माझा मुलगा माझी मुलगी माझा कुटुंब माझा संसार अरे माणसाच्या रूपातील असे माझे माझे म्हणजेच शेळीसारखी जगणारी माणसं मूर्तीरूपी लांडग्याकडून मारली जाते ध्यानात ठेवा जर तुम्हाला मूर्तीरूपी लांडग्याकडून मारली जायचं नसेल तर समाजाची कामच करावं लागेल ज्या पद्धतीने अखिल भारतीय बंजारा सेना करते कारण का एखाद्या माणसाला मोठं म्हणणं ह्याला सुद्धा दानच लागते साहेब कोणी कोणाला मोठं म्हणत नाहीये कोणी कोणाला सन्मान करत नाहीये तुम्ही आम्हाला बंजारत्न पुरस्कार दिला साहेब त्याच्याबद्दल आपला शतश ऋणी आहे आणि आभार आहे म्हणून सांगतोय बंधूंनो की माणसाने माणूस म्हणून जन्माला आल्यावर पहिला समाजाची ही सेवा केलीच पाहिजे आणि त्यापूर्वी समाजाची सेवा तर जरूर कराच जमेल तेवढी करा पण समाज परिवर्तन करायचं लक्षात ठेवा कारण का समाजसेवा ही चिरकाल टिकणारी गोष्ट आहे पण समाज परिवर्तन ही निरंतर काळ टिकणारी गोष्ट आहे उदाहरण सांगायचं झालं अरे एखाद्या भिकारीला 5 रुपयाची मदत केला ती झाली समाज सेवा पण त्या बंजाराला भीक न मागू देणं ते करणे म्हणजे समाज परिवर्तन बंजारा समाजाचा एक शेतकरी कर्जाने जर आत्महत्या करत असेल त्याला 10 रुपये मदत करणं ही झाली समाज सेवा पण माझ्या बंजाराचा बंधू मारलाच जाऊ नये शेतकरी मारलाच जाऊ नये यासाठी केलेली उपाययोजना ही समाज परिवर्तन होते म्हणून सांगतोय तर करायचं असेल ना समाज सेवा पण जरूर करा पण समाज परिवर्तन ज्या पद्धतीने मिलिंद पवार साहेब बोलत होते समाज परिवर्तन करण्याचं स्वप्न बघा आणि समाज परिवर्तन करा आणि समाजाला मिसलीड अथवा समाजाला मिसगाईड करू नका एक दिवस हा समाज तुम्हाला तुमचा जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ध्यानात ठेवा जर करायचं असेल तर स्वच्छ मनाने करा जर करायचं असेल तर मन धनाने करा करायचं असेल ना सर्वस्व झोकून करा बंधुनी भगिनींनो जोपर्यंत हा समाज विचाराने बुद्धीने
आकलन शक्तीने एक होऊ शकत नाही तोपर्यंत आपल्याला ह्या भूतलावर कोणीही विचारत नाही. आजपर्यंतचा हा इतिहास आहे. म्हणून सांगतोय की एक व्हा. जर तुम्ही एक झाले ना, अहो या भागाचे आमदार सोडा, हो तुमच्या भागाचे खासदार सोडा, मुख्यमंत्री सोडा, भारत देशाचा पंतप्रधान तुम्हाला तुमच्या जागावर येऊन बोललं पाहिजे. बोल बंजारा, अशी ताकद निर्माण करा. आणि ताकद ही कशी असली पाहिजे, एकनिष्ठ कशी असली पाहिजे, तुमची इच्छाशक्ती कशी तीव्र असली पाहिजे आणि एकी ही किती मजबूत असला पाहिजे, त्याला सुद्धा सूत्र आहे. एकी अशी ठेवा की कोणी जर आपल्या नरड्यावर जर सुरत ठेवलं ना, या उडणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातनं एकच वाद बाहेर पडला पाहिजे. सेवालाल महाराज की जय, सेवालाल महाराज की जय. तेव्हा तुम्ही खरे बंजारा होता. बंधू आणि भगिनीनो, सांगायचं एकच आहे, एकी ही जी झाडू आहे ना, झाडू जेव्हा ती झाडू एकी असते तेव्हा ती झाडू रस्त्यातील घाण साफ करते, घरातील घाण साफ करते. म्हणजेच ज्या ठिकाणी घाण पडलेली आहे, जेव्हा ती झाडू एक असते ना, तेव्हा ती सगळी घाण साफ करत असते. पण तीच झाडू विखुरले गेले, एकमेकापासून दूर झाले, सुट्टे झाले, वेगळे झाले, तर त्याच झाडूचा कचरा बनल्याशिवाय राहत नाहीये. जर तुम्हाला त्याच पद्धतीने अरे एक व्हा, एकीने ह्या समाजातील घाण बाहेर करा. जर तुम्ही वेगळे झाले तर तुम्ही ह्या समाजात कचरा बनल्याशिवाय राहत नाही. ह्याचं पण ध्यानात ठेवा बंधू आणि भगिनीनो. आणि एवढं सांगतो, अरे गोरमाटी जात काहीच रे, मोठी वृत्ती करता, वाघीरावलाच नाही, वाघीरावलाच अरे पटकान कोणी लक्कान काट्यावर जात नाही, पण आपण वाघीराव रूप एकत्र बस, वाघीराव रूप एकत्र कर. आपण जो रक्त तो एकत्र मागस. एक उदाहरण तुझं ध्यानात काढो. घार माहिती ना, समेळीतून आपला बोलते बरोबर सगळं. जी घार नेहमीप्रमाणे अवकाशात उंच उडत असते, ती घार वेळ आहे ना, नेहमीप्रमाणे ते उडत असते. उडता तिच्या पिलाला घेऊन ते उडत असते. पण जेव्हा ती घार अवकाशात उडत असते तेव्हा त्याचा पिल्लू त्याच्या हातातून सुटतो आणि सरळ कोंबडीच्या घोळक्यात येऊन पडतो. जेव्हा आपलं पिल्लू आपल्या हातातून सुटले, जेव्हा हे घारीच्या लक्षात येतं, तेव्हा ती घार कोंबडीच्या घोळक्यात सरळ झेप घेते आणि आपल्या पिल्लाला उचलून पुन्हा ती अवकाशात दिशेनाश होते. पण बंधूंनो, बारकाई नाही का, जेव्हा ती घार आपल्या पिल्लाला उचलण्यासाठी कोंबडीच्या घोळक्यात झेप घेते, तेव्हा ती आपल्या स्वतःच्या पिल्लाला उचलून घेऊन जात नाहीये, कोंबडीच्या पिल्लाला उचलून घेऊन गेलेली असते. पण राहिलेला घारीचा पिल्लू कोंबडीच्या घोळक्यात कोंबडीच्या पिलाप्रमाणे जीवन जगत असतो. जमिनीवरील दाणे तितक जीवन जगत असतो. कारण का त्या घारीचा पिल्लू विसरून गेला असतो की माझ्या अंगात उंच झेप घेण्याची ताकद आहे. अरे माझ्या रक्तात या जमिनीवरील दाणे तितकं जीवन जगायचं नाहीये, माझ्या रक्तात अवकाशात झेप घेण्याची. तो घारीचा पिल्लू विसरून जातो. असे दिवस सरतात, महिने सरतात आणि एके दिवशी जो मांजरापेक्षा मोठा असलेला बोका म्हणतात, गोरमाटीत बोका म्हणतात, आणि तो बोका कोंबडीच्या घोळक्यात कोंबडीला खाण्यासाठी झेप घेतो. आणि जेव्हा तो बोका कोंबडीला खाण्यासाठी झेप घेतो, तेव्हा सगळे कोंबडी आपल्या पंखाच्या जोरावर उडण्याचा प्रयत्न करतात. पण त्यात असलेला घारीचा पिल्लू सुद्धा आपला स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तो सुद्धा पंखाच्या जोरावर उडतो. पण बंधूंनो, लक्षात असू द्या, तो घारीचा पिल्लू इतका उंच उडतो की अवकाशात दिसे नाच होतो. उपस्थित बंधू आणि भगिनींनो, माझा सांगण्याचा तात्पर्य, माझा सांगण्याचा हेतू हाच आहे की उडण्याची ताकद ही पंखात नसून, उडण्याची ताकद ही रक्तातच असावी लागते. आणि तुमच्या आमच्या रंगात अरे उडण्याची ताकद ज्या पद्धतीने पंखात नाही ना, आपल्या रक्तात उडण्याची ताकद आहे. स्वतःची ती ताकदीला, स्वतःच्या रक्ताला ओळखून घ्या. अरे दुसऱ्या पुढे वेठ बिगारी करू नका, दुसऱ्या समोर नतमस्तक होऊ नका. आपल्या मुलाला चांगलं शिक्षण द्या, आपल्या मुलाला क्लासून ऑफिसर बनवा आणि ध्यानात राहू द्या, एक दिवस तुमचा मुलगा मोठा ऑफिसर असला पाहिजे, आमदार खासदार राहिला पाहिजे, मंत्री राहिला पाहिजे, डॉक्टर इंजिनियर वकील असला पाहिजे, क्लासून ऑफिसर असला पाहिजे. अशी स्वप्न बघा आणि आपल्या मुलावर चांगलं संस्कार घडा. आणि इथं असलेल्या तरुणांना हे पण सांगतो, ध्यानात ठेवा बंधूंनो, तुम्ही जवान आहात, तुम्ही तरुण आहात, तुमच्या हातात ही पुढची भावी पिढी आहे. आपल्या गाडीवर जर एखादा माणूस द ग्रेट बंजारा लिहिला असेल आणि रस्त्याने जाताना एखाद्या मुलीला जर शिट्टी मारत असेल तर तो बंजारा कधीच ग्रेट होत नाही. ध्यानात ठेवा, ज्या पद्धतीने आपण विचार करतो, ज्या पद्धतीने आपण कृती करतो, त्याच पद्धतीने त्याचे फळ आपल्याला मिळत असतात. जर तुम्ही खरेच बंजाराचे औलाद असतात तर चांगले संस्काराने जगा. आणि ध्यानात ठेवा, जर आज या ठिकाणी जमल्या सगळ्यांना सांगतो, तुम्हारा डिलेमाई खरोत्री गोरमाटी तरी लोई रे संत श्री शिवलाल महाराज नाम तुम्हार मुंडेवडी तरी पडतो रे. आजपासून दारू पियर बंद कर नाको, आजपासून वाईट वागेर बंद कर नाको, आजपासून अरे ऍटलिस्ट 100% म्हणते प्रामाणिकपणा राहण्याचा प्रयत्न करा.
करा, दुसऱ्या लोकांना फसू नका। आणि अरे सवारना है ना, अपने जिस्म मत सवारो, क्योंकि इस जिस्म के ना एक दिन मिट्टी देने के जाना है। अरे सवारना है तो अपनी आत्मा का सवारो, क्योंकि एक ना एक दिन उसे संत श्री शिवानंद महाराज के पास जाना है। अपनी आत्मा को सवारो। आणि जाता एवढंच म्हणू शकतो, बंधूंनी भगिनींनो, आता खूप बोर झाले दिसते वाटतं असं नाही, आता बंद करतो। कल हो आज जैसा, फूल हो गुलाब जैसा, महल हो ताज जैसा, जिंदगी के हर मोड़ पर, जिंदगी के हर मोड़ पर भगवान हो तो संत श्री शिवानंद महाराज जैसा, भगवान हो तो। धन्यवाद। जय श्री राम।